जनतेचा बुलंद आवाज आपला महाराष्ट्र न्यूज चॅनल। विवेक पाटील यांचा आदेश येईपर्यंत आम्ही कोणाच्याही उमेदवाराचे काम करणार नाही। जर आदेश आला नाही तर आम्ही निवडणुकीत नोटा हा पर्याय देऊ, असे राजेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितले। पंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये किरण कोडू नावाचे आमचे कार्यकर्ते होते, त्याचे मिश्राचं सरपंच पद कबूल केलं होतं। निवड आमचे समर्थक म्हणून त्यांना डावललं गेलं। स्वतः माझा पत्ता त्या निमित्तानं APMC मध्ये कट करण्यात आला, निवड साहेबांचा समर्थक म्हणून। यापुढे काय भूमिका? साहेबांचा आदेश नाही आला तर नोटा मारणार आम्ही। कमी 10 ते 15 हजार लोक विवेक पाटील समर्थक म्हणजे आमच्या संपर्कात जे आहेत नोटाचा उपयोग करतो। आदेश नाही आला तर नोटा मारणार। साहेबांनी भूमिका घेतली होती मागे, विवेक पाटील साहेबांशी माझं आज ॲक्च्युली बोलणं होणार होतं, पण VC मध्ये मला आज परमिशन नाही भेटली। कदाचित उद्या साहेबांचा मला आदेश येईल, उद्या मी तुम्हाला त्या संदर्भात कळवेल। आदेश आला तरी तुम्ही महाविकास आघाडीला साहेबांचा आदेश येईल तो, कारण आम्ही साहेबांचे समर्थक आहोत। आम्हाला पक्षाने साहेबांनी आम्हाला घडवलेलं आहे। आम्ही तीन ज्या खुर्चीवर बसलो त्या खुर्चीवर आम्हाला विवेक पाटील साहेबांनी हात धरून बसवले, त्याच्यामुळे आमच्यावर अधिकार त्यांचाच आहे। याच कारणामुळे तुम्ही जे लोकसभेचा प्रचार करतोय, महाविकास आघाडीला काम करताय, त्यामुळे हे जिंकले नाही का? हे कारण हेच कारण आहे, हेच कारण आहे, एकमेव कारण आहे। आता माझ्यासमोर कमीत कमी 20 ते 25 गावचे कार्यकर्ते होते आणि पदाधिकारी होते, सरपंच होते, माजी सरपंच होते, गावाचे प्रतिष्ठित नागरिक होते, सगळ्या एक 15-20 गावातले। की शेतकरी कामगार पक्षामध्ये आज रायगड जिल्ह्यामध्ये काही घराणे त्यांच्या 4-4, 5-5 पिढ्या पक्षामध्ये ते काम करत आहेत। अशा घराण्यातल्या माणसांना जाणीवपूर्वक डावलण्याचं काम पनवेलमधील काही पक्षाचे लोक करत असतील तर त्यांना योग्य वेळी योग्य दाखला देण्याचं काम आम्हाला करावं लागेल। आणि ह्या निवडणुकीमध्ये आमदार विवेक पाटील समर्थक म्हणून विवेक पाटील साहेबांचा जेवढा आदेश येईल तो तरच आम्ही काम करू, अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे। कारण विवेक पाटील साहेबांना या निर्णय प्रक्रियेतून डावललं गेलेलं आहे असा आमचा समज आहे। समर्थन करेन की त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी चोख काम केलं, परंतु जो रामबाग सारखं प्रकरण हे इलिगल आहे। मग आमचे नेते जयंत पाटील, आमचे नेते बाळाराम पाटील मुगीनु का पोचले होते? त्यांना तेच व्यासपीठ होतं, तेच विधिमंडळ होतं, ते का नाही मांडलं? ही आमची खंत आहे ना, आम्हाला वाईट वाटतं ना। माझ्या नेत्याला जर ते आत टाकत असतील तर तुम्ही काय दोन्ही व्हायला पाहिजे ना, ते का होत नाही? तुमचा उघड प्रश्न पक्षाला चुकीचं काय? बाळाराम पाटील साहेबांचा फोन आला होता, आम्ही घरी येतो म्हणून, या संदर्भात शेका पक्षातर्फे आम्ही त्यांना सांगितलं की मीटिंग होऊ द्या, साहेबांच्या आदेशानंतर तुमच्याशी बसू म्हणून।